हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लेट्स लर्न. आता आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सो लेट्स मूव टू अवर नेक्स्ट टॉपिक मूविंग गॅल्व्हनोमीटर. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया मूविंग गॅल्व्हनोमीटर. तर गॅल्व्हनोमीटर कशा प्रकारे वर्क करतो आणि काय काय फंक्शन्स असतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सो फर्स्ट मी एक रेफरन्स व्हिडिओ इथे घेतलेला आहे एका चॅनलकडून. तो लाईक आपण तिथे इथे बघून घेऊ की कशा प्रकारे वर्क करतो गॅल्व्हनोमीटर. रियालिटीमध्ये गॅल्व्हनोमीटर असा दिसतो माहिती आहे. हे बघा, ही जी दिसते ना हे मीटर, हे काय तुमचं गॅल्व्हनोमीटर. दोन नॉब्स असतात इथे तुमचे, हे जे ब्ल्यू आणि ब्लॅक दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती, आणि तुम्हाला त्या नॉब्समध्ये वायर इन्सर्ट करावं लागतात. आणि आपण लास्टवाल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा, गॅल्व्हनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर अँड गॅल्व्हनोमीटर ॲज द ॲमीटर. म्हणजे सेम एकच मीटर आहे, बट ते दोन्ही प्रकारे वर्क करतं. ॲमीटर पण वर्क करतं आणि इथे ॲज अ लाईक ॲमीटर सुद्धा वर्क करतं अँड ॲज अ व्होल्टमीटर सुद्धा वर्क करतं. तर तेच आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की ते कशा प्रकारे ॲमीटर अँड व्होल्टमीटर वर्क करतं. नेमकं काय होतं आतमध्ये की लाईक ते ॲमीटर आणि व्होल्टमीटर दोघंही वर्क करू शकतं. तर ॲक्च्युअली लाईक तुमचे हे ते प्रॅक्टिकलमध्ये जे ते ब्ल्यू आणि ब्लॅक नॉब्स दिसत आहेत ना, तिथे तुमच्या वायर इन्सर्ट केल्या जातात. आणि ज्याही कॉईलमधून तुम्हाला करंट पास करतोय, तुम्ही ज्याही कॉईलमधून करंट पास करताय ते जर याच्यात इन्सर्ट केले, सिरीजमध्ये इन्सर्ट केले, तर तुम्ही इथं काय मेजर करू शकतात की किती करंट जात आहे. तर ते तुम्हाला ॲज अ ॲमीटर म्हणून वर्क होऊन दिसेल की किती करंट जात आहे, आणि ते तुम्हाला तिथे डिफ्लेक्शन करून स्क्रीनवरती दिसेल. सो बेसिकली गॅल्व्हनोमीटर काय आहे की ते एक असं इन्स्ट्रुमेंट आहे, इंडिकेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट आहे की जे यूज केलं जातं काय डिटेक्ट करण्यासाठी, करंट डिटेक्ट करण्यासाठी. इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू द इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस विच कॅन मेजर लो करंट. सो हे काय लाईक आपण बघितलं होतं बघा, नॉर्मल व्होल्टमीटर आणि गॅल्व्हनोमीटर ॲज अ व्होल्टमीटरचं कंपॅरिझनही केलं होतं लास्टवाल्या चॅप्टरमध्ये. तर आपण गॅल्व्हनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर का प्रेफर करतो आणि इथं ॲज अ लाईक ॲमीटर का प्रेफर करतो, कारण हे व्हेरी सेन्सिटिव्ह आहे. ते छोटं जरी चेंजेस झाले छोट्या रेंजेसमध्ये सुद्धा इथे तुम्हाला इंडिकेशन्स दाखवू शकतं. ठीक आहे. सो लाईक हे वर्क कसं करतं ते आपण बघूया फर्स्ट ऑफ ऑल. तर जसं की मी तुम्हाला लास्टवाल्या लेक्चरमध्ये दाखवलं होतं की तुम्ही मल्टिपल नंबर्स म्हणजे एक कॉईल आपण प्लेस केली होती. ठीक आहे. आपण काय केलं होतं, इथे एकच कॉईल प्लेस केली होती. वेट अ सेकंड. आपण काय केलं होतं, एकच कॉईल प्लेस केली होती मागच्या लेक्चरमध्ये नॉर्थ अँड साऊथ पोलच्या मध्ये. नॉर्थ अँड साऊथ पोलच्या मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये आपण एकच कॉईल प्लेस केलेली होती. बट जर मी नंबर ऑफ कॉईल प्लेस्ड केल्या तर तुमचे तिथे काय होईल, अगेन टॉर्क होईल की नाही, अगेन टॉर्क एक्झर्ट होईल आणि ते रोटेशन होईल. तर तेच तुमचं ॲज अ ॲमीटर अँड ॲज अ व्होल्टमीटर वर्क करतं. आणि तेच प्रिन्सिपल जे लास्ट याच्यात यूज केलेलं आहे ना आपण लास्ट व्हिडिओ टॉर्कवाला, ज्याच्यात दाखवलं होतं की टॉर्क कशा प्रकारे एक्झर्ट होते आणि टॉर्क कशा प्रकारे तयार होते, तर ते सेम प्रिन्सिपल तुमचं गॅल्व्हनोमीटरमध्ये वर्क करतं. ठीक आहे. चलो लेट्स सी. इट्स इंटरेस्टिंग, तुम्हाला खूप आवडेल शिकायला कशा प्रकारे वर्क होतं, काय होतं वगैरे. ठीक आहे. आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एक अशा प्रकारे नॉर्थ आणि साऊथ पोलचा मॅग्नेट्स ठेवलेले आहेत. तर ही काय येईल तुमची मॅग्नेटिक फील्ड. आता जी तुम्हाला येलो कलरमध्ये दाखवली ही काय तुमची मॅग्नेटिक फील्ड इथे दिसते ना, ही अशा प्रकारे काय राहील तुमची ही मॅग्नेटिक फील्ड. यात तुम्ही एक कॉईल इन्सर्ट केली, म्हणजे इथे किती हे नंबर ऑफ टर्न्स इन्सर्ट केले, मानून घेऊ आपण 10 टर्न्स इन्सर्ट केलेले आहेत. ठीक आहे. आणि ती जी कॉईल आहे ती इन्सर्ट केल्यानंतर त्याचे जे दोन एंड्स आहेत बाहेर, म्हणजे तुम्ही एक स्टार्ट करशाल ना अशा प्रकारे, तिला राऊंड अप करायला सुरुवात करशाल. आता सपोज मी ही कॉईल कन्सिडर करते, राऊंड केल्यानंतर तिचा हा वरचा एंड आणि खालचा एंड, तुम्ही काय करताय, दोन वेगवेगळे एंड, हे जे दोन एंड्स आहेत ते काय करतात, स्प्रिंगला कनेक्ट करतायत. इथे खाली एक एंड स्प्रिंगला कनेक्ट करतायत आणि वरती एक एंड स्प्रिंगला कनेक्ट करतायत. सो इथे तुम्ही स्प्रिंगला ते एंड्स कनेक्ट करशाल खाली आणि वरती. तुमच्या डायग्राममध्ये बघा, बुकमध्ये डायग्राममध्ये सेम दाखवलेलं आहे. मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते की ते कशा प्रकारे कनेक्ट करशाल. तर इथे एक एंड इथे कनेक्ट कराल आणि इथे खाली एक एंड खाली कनेक्ट कराल. ठीक आहे. त्यानंतर लाईक हे बघा, ही तुमची काय आहे, स्प्रिंग आहे. ॲक्च्युली ही स्प्रिंग कंट्रोल टॉर्क प्रोड्यूस करण्यासाठी यूज होते. ते मी पुढे एक्सप्लेन करेन की या स्प्रिंगचं यूज काय आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमच्या ह्या कॉईलमधून करंट जातं आणि इथे आतमध्ये एक सिलेंड्रिकल कोर असतो.
हा काय तुमचा सिलेंड्रिकल कोर. ऍक्च्युअली मध्ये हा सिलेंड्रिकल कोर तुमचा यूज केला जातो कशासाठी. हा सिलेंड्रिकल कोर यूज केला जातो युनिफॉर्म. इथे हा जो सिलेंड्रिकल कोर आहे हा यूज केला जातो की मॅग्नेटिकची फील्ड आहे त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी, मॅग्नेटिक स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आणि रॅडियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली पाहिजे म्हणून तिथे तो सिलेंड्रिकल कोर आपण यूज करतो. ठीक आहे. तर हा तुमचा टॉप व्ह्यू आहे. हा कोणता व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू आहे. ठीक आहे. हा तुमचा टॉप व्ह्यू आहे. तुम्हाला तुमच्या डायग्राम मध्ये वरती बघा बुक मध्ये डायग्राम मध्ये वरती दिलेला आहे साइड व्ह्यू आणि खाली टॉप व्ह्यू दिलेला आहे. तर हा तुमचा टॉप व्ह्यू आहे. अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड इकडे येईल आणि ही इकडे मॅग्नेटिक फील्ड डिस्ट्रीब्यूट होईल आणि इथे तुम्हाला काय कनेक्टेड आहे. हा पॉइंटर कनेक्टेड आहे. जसं की तुमचं करंट फ्लो व्हायला लागलं तशा प्रकारे तुमचं पॉइंटर मुवमेंट दाखवायला सुरुवात करतो. हे बघा इथे अशा प्रकारे तुमचं कन्स्ट्रक्शन असतं ऍक्च्युअल मध्ये. इथे तुम्ही वायर टाकतात बाहेरून, नंतर इथे तुमचं असं करंट फ्लो होतं लाईक दिस. इथे हे बघा हे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. ठीक आहे. तर इथे करंट फ्लो होतं आणि ते करंट फ्लो झाल्यामुळे काय होतं पॉइंटर डिफ्लेक्ट होतो. जसं इथे करंट फ्लो झालं तर इथे काय होतंय पॉइंटर हा डिफ्लेक्ट व्हायला सुरुवात करतोय. जेही तुमचं करंट फ्लो होतं त्याच्या प्रपोर्शनल मध्ये तुमचं पॉइंटर नेहमी डिफ्लेक्ट होतो. तो कशा प्रकारे होतं हे मॅथमॅटिकली मी तुम्हाला प्रूव्ह करेन. The working principle, current carrying coil placed in a magnetic field experience a torque. ऍक्च्युअली सेम आहे जो मी लास्ट व्हिडिओ मध्ये टॉर्क वाला दिला ना मोटरवाला तोच इथे होतो. ठीक आहे. हे बघा इथे तुमचं काय होतंय इथे तुमचं काय होतंय इलेक्ट्रॉन्स मुवमेंट होतात आणि त्याच्यामुळे काय होईल जशी तुमची इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट झाली तुमचं करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. आता बघा मी ही एकच कॉइल कन्सिडर करते. नंबर ऑफ टर्न्स कन्सिडर करायच्या ऐवजी मी इथे एकच कॉइल कन्सिडर करते. ही माझी डायरेक्शन आहे. ठीक आहे. हा साइड व्ह्यू आहे. व्यवस्थित बघा हा साइड व्ह्यू आहे. ए टू बी काय माझी करंटची डायरेक्शन. व्यवस्थित बघा ए टू बी काय आहे करंटची डायरेक्शन. अगेन सी टू डी काय आहे करंटची डायरेक्शन. म्हणजे माझं करंट अशा प्रकारे फ्लो होऊन असं होऊन वापस असं जात आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे माझं करंट फ्लो होतंय ऍक्च्युअल मध्ये. असं मी म्हणू शकते की नाही. अशा प्रकारे माझं काय होतंय करंट फ्लो होतंय. ए टू बी अँड सी टू डी फ्लो होतंय. ठीक आहे. आणि एन टू एस जे इथे तुम्हाला ब्ल्यू कलर्स मध्ये एरो जाताना दिसतात ते काय तुमचे मॅग्नेटिक फील्ड. आता तुम्ही इथे लेफ्ट हँड रूल यूज करा. अगेन जसं आपण मागच्या व्हिडिओत केलं तर सेम ॲज इट इज करा. मला सांगा ही काय फिंगर इंडिकेट करेन मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर. चला तुमचा लेफ्ट हँड घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर काय इंडिकेट करेन मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर मिडल फिंगर काय इंडिकेट करेन डायरेक्शन ऑफ द करंट. माझी डायरेक्शन ऑफ द करंट कशी इथे ए टू बी म्हणजे अपवर्ड आहे. ठीक आहे. म्हणजे अपवर्ड आहे म्हणजे मिडल फिंगर कुठे येईल अपवर्ड डायरेक्शनला. एन टू एस कोणती डायरेक्शन आहे माझी मॅग्नेटिक फील्डची. एन टू एस कोणती डायरेक्शन आहे माझी मॅग्नेटिक फील्डची. म्हणजे माझी इंडेक्स फिंगर अशा प्रकारे आहे. तर थंब कुठे इंडिकेट करतोय माझा थंब त्या साईडला इंडिकेट करतोय की नाही. थंब बघा कुठे इंडिकेट करतोय अशा प्रकारे इंडिकेट करतोय. म्हणजेच माझा फोर्स काय राहील तिकडे राहील. म्हणजे माझी जी ए टू बी आता ही जी कॉईल आहे आता ही समजून घ्या तुमचं ए टू बी आहे. तर फोर्स माझा काय होत होता त्या साईडला येत होता. म्हणजे ह्या काय होईल तुमच्याकडे खेचला जाईल. हा माझा पेन काय खेचला जाईल तिकडे असा. ही जी ए टू बी कॉईल आहे ए टू बी साईड आहे कॉईलची ती काय कशी मुवमेंट होईल त्या साईडला मुवमेंट होईल. सेम सी टू डी. अगेन नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ द करंट डाऊनवर्ड. तर थंब कुठे इंडिकेट करतोय स्वतःकडे इंडिकेट करतोय. थंब कुठे इंडिकेट करतोय स्वतःकडे इंडिकेट करतोय. म्हणजे आता जो सी टू डी आर्म आहे तो कुठे खेचला जाईल इकडे खेचला जाईल. म्हणजे सपोज आता ही बुक धरून घ्या. पहिले मी इथं अशी हॉरिझॉन्टल ठेवली होती की नाही लास्ट लेक्चरला. आता मी व्हर्टिकल ठेवते. ए टू बी कुठे मुवमेंट होईल तिकडे मुवमेंट होईल आणि सी टू डी माझ्याकडे मुवमेंट होईल. ए टू बी माझ्यापासून दूर जाईल आणि सी टू डी माझ्या जवळ येईल असं समजून घ्या तुम्ही. तर हे असं मुवमेंट होईल. दिसलं हो की नाही. हे अशा प्रकारे मुवमेंट होईल. ठीक आहे. ज्या ज्या गोष्टी मी सांगते ते आता नोट डाऊन करत चला. तुम्ही पॉइंट्स तुम्ही तुमच्या भाषेत बनवत चला. ओके. तर बघा आता जर मी टॉप व्ह्यू बघितला तर टॉप व्ह्यू कशा प्रकारे दिसेल मला. हा बघा हा टॉप व्ह्यू राहील तुमचा. हे बघा इथे एन टू एस मॅग्नेटिक फील्ड जातीये. एन टू एस मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ए टू बी माझी डायरेक्शन ऑफ द करंट होती. म्हणजे ए टू बी डायरेक्शन ऑफ द करंट म्हणजे बाहेर येत होती. जर मी असं बघितलं हँडची पोझिशन सेम ठेवली ठीक आहे आणि मी वरतून बघितलं मी काय करते
माझा लेफ्ट हँड घेतला आणि त्याला खाली घ्या, तुम्ही तुमचं लेफ्ट हँड घ्या आणि त्याला थोडंसं खाली करून वरतून बघाल तुमच्या लेफ्ट हँडला, मिडल फिंगर अपवर्ड डायरेक्शनला, म्हणजे ती डायरेक्शन ऑफ द करंट. N2S जी की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती अशा प्रकारे राहील. ठीक आहे, समजताय ना? वेगवेगळे योगा करायला राहते रामदेव बाबा सारखे, आय नो दॅट, बट यू डोंट हॅव लाईक, तुम्हाला हे करावंच लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय नाही करणार तुम्हाला नाही समजणार. सो सकाळी तुम्ही ते योगा करत नाही, जेव्हा माझे व्हिडिओ बघाल तेव्हा योगा करा, प्लीज ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही करत नाही तुम्हाला बिलकुल समजणार नाही. ठीक आहे, अगेन सेम. चलो लेट्स कंटिन्यू टू द अवर क्लास. सो मॅग्नेटिक फील्ड आणि ही डायरेक्शन ऑफ द करंट. तर बघा थंब कुठे इंडिकेट करतो, त्या साईडला, म्हणजे फोर्स कुठे येईल, वरती येईल तुमचा, जर तुम्ही टॉप व्ह्यूने बघाल तर. ठीक आहे, बघा मग फोर्सची डायरेक्शन अशा प्रकारे येईल. बघा ही तुमची कॉईल काय झाली, रोटेट होते की नाही फोर्सच्या डायरेक्शन मध्ये. कॉईल काय झाली, ही इकडे रोटेट झाली आणि ही कॉईल इथून ह्या पोझिशनला इकडे रोटेट झाली. कॉईलची रोटेशन झाली की नाही. मी पुन्हा प्ले करते व्हिडिओ, व्यवस्थित बघा कॉईलची रोटेशन कशी झाली, इकडे अपवर्ड डायरेक्शनला, इकडे डाऊनवर्ड डायरेक्शनला, जे आपलं लास्ट लेक्चरला गेले आपण. सेम इथे कॉईलची काय झाली, रोटेशन झाली. अशा प्रकारे कॉईलची काय होते, इथे रोटेशन होते. आणि हे बघा त्याला जो हा पॉइंटर अटॅच आहे, ब्लॅक कलरचा दिसतोय ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्या तो पॉइंटर काय होतो, जसं रोटेशन व्हायला सुरुवात झाली तो पॉइंटर काय होतो, डिफ्लेक्ट होतो. आणि ही तुमची अशी स्क्रीन असते गॅल्व्हनोमीटरची, लाईक, तर तुम्हाला तिथे काय येतं, डिफ्लेक्शन दिसतं. जसं पॉइंटर मूव्ह झाला तर तुम्हाला गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दिसतं की नेमकी रीडिंग काय आली तुमची. ओके, चलो आता आपण इक्वेशन बघूया. हे बघा तुम्हाला तुमच्या बुकमध्ये हे अशा प्रकारे दाखवलेलं आहे. हे तुमचं काय कॉईल आहे. ठीक आहे, आणि हीच ती कॉईल मी जी शो केली होती. N2S मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हा तुमचा आयर्न कोर आहे. ठीक आहे, आणि हे अपर सस्पेन्शन, लोअर सस्पेन्शन, आणि इथे तुमची स्प्रिंग अटॅच असते. आणि हा तुमचा साइड व्ह्यू आहे ऍक्च्युअली, दिस इज द साइड व्ह्यू, आणि हा तुमचा टॉप व्ह्यू आहे. हा जो येतो तुमचा सेम, हा जो आहे तुमचा टॉप व्ह्यू आहे सेम गॅल्व्हनोमीटरचा, जो आपण आत्ता व्हिडिओमध्ये बघितला. ठीक आहे, तर मला सांगा, आपण लास्ट लेक्चरमध्ये एक फायनली इक्वेशन बघितलं होतं. ठीक आहे, फोर्स इज इक्वल्स टू N नंबर ऑफ टर्न्स, मॅग्नेटिक फील्ड एरिया NBAI इंटू साइन थिटा. ठीक आहे, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. N म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जे पॉइंट्स तुम्हाला नोट डाऊन करावेसे वाटतात ते करून घेत जा. ठीक आहे, B मीन्स मॅग्नेटिक फील्ड, A मीन्स एरिया, I इज करंट, अँड थिटा अँगल आहे तुमचं मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ द करंट. ठीक आहे, चलो. सो हेच इक्वेशन आहे जे तुमचं रिलेट करतं टॉर्कशी पण. टॉर्कचं पण सेम इक्वेशन येतं, NBAI साइन थिटा. तर ऍक्च्युअली काय होतं माहिती, तुमचं नंबर ऑफ टर्न्स तुमचे कॉन्स्टंट असतात, मॅग्नेटिक फील्ड पण तुमची कॉन्स्टंट असते, आणि एरिया पण काय असतो तुमचा, एरिया पण ऑब्व्हियसली कॉन्स्टंट राहणार आहे. एरिया थोडी ना चेंज होणार आहे. जोपर्यंत तुमची लाईक तुम्ही वायर काढत नाही आणि नंतर तिला स्ट्रेच कर, एरिया म्हणजे काय, तो वायरचा एरिया, तर तोही चेंज नाही होणार. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जो अँगल आहे थिटा, हा थिटा अँगल नेहमी 90 डिग्री असतो तुमचा गॅल्व्हनोमीटरमध्ये. का, कारण इथे मॅग्नेटिक फील्ड ही रॅडियल असते. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड काय असते तुमची, रॅडियल असते. मी दाखवते ना थिटा कसं काय 90 डिग्री असतो तुमचा नेहमी. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड ही रॅडियल असते. मॅग्नेटिक फील्ड ही बघा इथे रॅडियल डायरेक्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते, आणि ही नेहमी लाईक जो एरिया असतो तुमचा, एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड, हा नेहमी 90 डिग्री मध्ये असतो. कारण जसा तुमचा पॉइंट, जशी तुमची कॉईल मुवमेंट झाली तेव्हाच तुमचा काय होतो, इथे पॉइंटर सुद्धा मुवमेंट होतो. तेव्हाच तुमचा काय होतो, इथे पॉइंटर सुद्धा मुवमेंट होतो. हे बघा, जसं तुमचा एरिया मुवमेंट होत होता त्याच डायरेक्शन मध्ये तुमचा मॅग्नेटिक फील्ड सुद्धा इथे मुवमेंट होते. म्हणजे हा जो अँगल आहे दोघांमधला तो नेहमी काय असतो, 90 डिग्री असतो.
ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा जर तुमचा अँगल 90 डिग्री असला तर साइन थिटा काय येईल तुमचा 1. साइन थिटा काय येईल तुम्हाला 1. तर तुम्हाला नेहमी टॉर्क, आता मला सांगा हे पण काय कॉन्स्टंट आहे, म्हणजेच याचा अर्थ माझं टॉर्क कोणावरती प्रोपोर्शनल आहे? टॉर्क कोणावरती प्रोपोर्शनल आहे? करंट वरती प्रोपोर्शनल आहे. म्हणजे टॉर्क कोणावर प्रोपोर्शनल आहे? करंट वरती प्रोपोर्शनल आहे. याला म्हणतात डिफ्लेक्टिंग टॉर्क. हा आहे तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि तुमच्या बुकमध्ये ॲक्च्युअलमध्ये याला डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हटलं जातं. तुमच्या बुकमध्ये याला म्हटलं गेलेलं आहे मॅग्नेटिक टॉर्क, कारण हा मॅग्नेटिक फील्डमुळे प्रोड्यूस होतो. ठीक आहे. सो हा आहे तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्क. कारण जसं तुमचं करंट जसंही तुमचं करंट मूव्ह होतं, जसंही तुमचं करंट पास व्हायला सुरुवात करतं कॉइलमध्ये, त्या अमाऊंटमध्ये, आता जर सपोज माझं 5 अँपियर करंट जातंय तर 5 अँपियरच्या अमाऊंटमध्ये टॉर्क तुमचा तयार होतो कॉइलवरती. आणि तो टॉर्क काय करतो? पॉइंटरला डिफ्लेक्ट करण्यासाठी म्हणजे तिथे डिफ्लेक्ट करण्यासाठी हे करतो, फोर्स करतो. तो टॉर्क काय करतो? फोर्स एक्झर्ट करतो आणि त्याच्यामुळे तुमचा पॉइंटर दाखवतो रीडिंग गॅल्व्हनोमीटर वरती. कळालं तुम्हाला फंक्शन? मी जसं दाखवलं होतं व्हिडिओमध्ये आता. जसे तुमची कॉइल मूव्ह करायला सुरुवात झाली तर त्याला काय अटॅच असतो? तुमचा पॉइंटर अटॅच असतो आणि त्याच्यामुळे तुमची काय होते? मूवमेंट होते. बट माझी कॉइलची तर मूवमेंट राऊंड होत राहणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मला सांगा, जर अशा प्रकारे स्केल आहे, ठीक आहे, आपण दुसऱ्या याच्यावरती घेऊया, इथपर्यंत घेतलं, अशा प्रकारे स्केल आहे आणि 15 अँपियर पर्यंत रेंज आहे, 0 to 15 अँपियर. 5 अँपियर दाखवलं मी. ठीक आहे. हा पॉइंटर अटॅच आहे इथे आणि गॅल्व्हनोमीटरला, हे गॅल्व्हनोमीटर आहे तुमचं आणि हे 2 नॉब आहेत गॅल्व्हनोमीटरचे. ठीक आहे. आणि इथे एक वायर अटॅच केलेली, इथे एक वायर अटॅच केलेली. याच्यातून माझं करंट जात आहे. करंट तर कंटिन्युअस जाणार आहे. ठीक आहे. हे करंट झाल्यामुळे ही जी वायर आहे, ही जी कॉइल आहे, ही कॉइल जी मी प्लेस केलेली मॅग्नेटिक फील्ड मध्ये N2S पोल मध्ये, तर ही कॉइल तर रोटेट होत राहणार आहे अशी गोल 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 गोल. तर मला सांगा 5 अँपियरलाच येऊन पॉइंटर थांबेल का? त्याच्यानंतर तो का मूव्ह होणार नाही? माझा क्वेश्चन असा आहे की हा जो पॉइंटर डिफ्लेक्ट झालेला आहे माझा 5 अँपियरला येऊन, त्याच्यानंतर तो पुन्हा पुढे मूव्ह होईल का? 5 अँपियर नंतर पुन्हा तो पुढे जाईल का? जाईल तर का नाही जाणार, आणि नाही जाणार तर का नाही जाणार? ठीक आहे. अगर जर जाणार असेल तर का जाईल आणि जर जाणार नसेल तर का नाही जाणार? तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुम्ही विचार करा, थिंक करा आणि आन्सर करा, गेस करा आन्सर काय राहील. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल जर तुम्ही थोडेफार आन्सर गेस करशाल तर. जर तुम्ही काहीच आन्सर गेस नाही करणार, डोकं नाही लावणार, तर तुम्हाला कोणतीच गोष्ट इंटरेस्टिंग नाही वाटणार. आन्सर गेस करा की हा जाईल की नाही जाणार. मनातल्या मनात काही उत्तर द्या. आपला क्लास नाही सुरू आहे, सो तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो याच्यातून करंट पास होत आहे. तर ॲक्च्युअलमध्ये माझी कॉइल रोटेट होत राहील तरीही पॉइंटर हा पुढे जाणार नाही. का? कारण जे मी इथे स्प्रिंग अटॅच केली होती ना, ही जी स्प्रिंग अटॅच केली होती ना, लाईक वेटच, जी स्प्रिंग अटॅच केली होती ना मी इथे ही स्प्रिंग अटॅच केली होती ना, तर ही स्प्रिंग त्या पॉइंटरला मूव्ह होऊ देणार नाही. 5 अँपियर पर्यंत त्याने डिफ्लेक्टिंग टॉर्क दिली, मॅग्नेटिक टॉर्क दिली, की त्याच्यानंतर ती स्प्रिंग जी राहील ती कंट्रोल करेल आणि ती त्याला त्याच पोझिशनला थांबवून ठेवेल. ठीक आहे. ही जी स्प्रिंग आहे ना, ही बघा इथे आपण ही स्प्रिंग यूज केलेली आहे. तर ही स्प्रिंग त्याला 5 अँपियर पर्यंत गेली की तिथेच ती त्याला टाईट, ऍक्च्युअली जसं तुमचं ती कॉइल रोटेट व्हायला सुरुवात होते तर ती स्प्रिंग टाईट व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे तुमचा 5 अँपियरला गेला की तो तिथेच थांबतो, त्याच्या पुढे येत नाही. तर याला आपण म्हणतो कंट्रोलिंग टॉर्क. याला काय म्हणतात? कंट्रोलिंग टॉर्क. ठीक आहे. याला म्हणतात कंट्रोलिंग टॉर्क. आणि तुमच्या बुकमध्ये याला काउंटर टॉर्क असं म्हटलेलं आहे. तर कंट्रोलिंग टॉर्क हा तुमचा इंडिकेट करतो आपण, असं घेऊन घ्या इथे, कंट्रोलिंग टॉर्क TC, कंट्रोलिंग टॉर्क, जो की तुमचा स्प्रिंग मुळे प्रोड्यूस होतो. ठीक आहे. बिकॉज ऑफ स्प्रिंग, बिकॉज ऑफ स्प्रिंग. आणि यालाच काउंटर टॉर्क म्हटलेलं आहे तुमच्या बुकमध्ये, दॅट इज इक्वल्स टू TC.
सो टी सी हा टी सी इक्वल असतो के फाय. ठीक आहे, इथे तुमचा कंट्रोलिंग टॉर्क स्प्रिंगमुळे यूज केलेला आहे. काही काही त्याच्यात ते ग्रॅव्हिटी कंट्रोल सुद्धा यूज करतात, तेव्हा हा फॉर्म्युला चेंज होऊन जातो. आणि हा प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे के, आणि फाय इज नथिंग बट द अँगल. हा अँगल कोणता आहे माहिती आहे? जो तुमचा डिफ्लेक्शन देतो तुम्हाला, जो अँगल तुम्हाला इथे डिफ्लेक्शन देतो तो अँगल आहे हा फाय. ठीक आहे, तर काय होतं माहिती आहे, जेव्हा तुम्ही इथे त्या कॉइलमधून करंट पास करतात, तर ते करंट पास झाल्यामुळे ती आपण बघितलं की ती काय करते, मूव्ह होते. तर म्हणजे ते मूव्ह व्हायला झाली की कोणता टॉर्क प्रोड्यूस होतो, डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि सपोज ती 5 एम्पियर पर्यंत आली, मग 5 एम्पियर पर्यंत आल्यानंतर कंट्रोलिंग टॉर्क काय करतो, तिला त्याच पोझिशनला थांबवून ठेवतो. म्हणजेच त्या मुवमेंटला TD इज इक्वल्स टू TC बनतात. याला म्हणतात बॅलन्स कंडिशन. याला कोणती कंडिशन म्हणतात, बॅलन्स कंडिशन. ठीक आहे, बॅलन्स कंडिशनला TD इज इक्वल्स टू TC होतं, म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल्स टू कंट्रोलिंग टॉर्क होतं. तर डिफ्लेक्टिंग टॉर्क काय होता आपला, NBAI, आणि कंट्रोलिंग टॉर्क काय आपला, के फाय. तर मला सांगा, जर तुम्हाला अँगल काढायला आला इक्वेशन मध्ये, तुम्हाला काही येऊ शकतं, बट सपोज तुम्हाला फक्त अँगल काढायला आला इक्वेशन मध्ये, तर काही फाय साठी फॉर्म्युला NBAI डिवायडेड बाय के. तर बघा तुमचा हा, मला सांगा नंबर ऑफ टर्म्स काय असतात, कॉन्स्टंट असतात. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असते, एरिया कॉन्स्टंट असतो, के ऑल्सो प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. म्हणजे हा फाय कोणावर डिपेंड आहे, करंटवर डिपेंड आहे. म्हणून तुमचं जितकं करंट फ्लो होतं त्या सर्क्युलर कॉइलमधून, जितकं करंट तुमचं फ्लो होतं त्या सर्क्युलर कॉइलमधून, तितका तुमचा इथे अँगल दाखवला जातो. तितका हा जो पॉइंटर आहे तो डिफ्लेक्ट होतो. म्हणजे सपोज मी जर असं प्रोपोर्शनॅलिटी घेतलं की 3 एम्पियर साठी माझं 30 डिग्री दाखवणार आहे. ठीक आहे, 3 एम्पियर साठी 30 डिग्री. मग 6 एम्पियर साठी काय येईल, 60 डिग्री. 3 दुनी 6. म्हणजे इथे हे प्रोपोर्शनली त्या करंटसाठी तितकं डिग्रीचं डिफ्लेक्शन होतं. कळालं? तेवढ्या पर्टिक्युलर करंटसाठी तो पॉइंटर तितक्या डिग्रीचं डिफ्लेक्शन दाखवतं. तर फाय इज नथिंग बट अ डिफ्लेक्शन अँगल. ठीक आहे, फाय इज नथिंग बट अ डिफ्लेक्शन. सो आय होप तुम्हाला सगळ्या काही गोष्टी कळाल्या असेल. लेट्स सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावर प्रॉब्लेम्स बघूया.